हे एक सुंदर देवस्थान आहे. हे त्यांच्या गावाचे राखणदार आहे. आम्ही इथे थांबलो होतो आणि इथल्या वाईब्स एवढ्या सुंदर होत्या. आणि इथे हा जो काही अगरबत्ती लावलेला होता, तुम्ही इथून क्रॉस जरी झाला ना, इतका सुंदर सुगंध येतो आणि खूपच छान वाटत होतं मला इथे. एकदम मस्त. आय लव्ह यू कोण बोललं? दोघांसाठी पण रिक्वेस्ट असेल की आपण एकमेकांकडे पाठीमागे बघायचं नाहीये, केवळ समोर बघायचंय. आपण बंधू आजा हे गाणे बिणे लावा बोल यांना.
इथून सुरू करू. त्या दिवशी आपण खूप उशिरा पोहोचलो आहे. त्याची हिस्ट्री, त्याचे डिटेल्स मी नंतर देणार. आणि मग आलो, मेहंदीचा प्रोग्राम झाला, मेहंदीचे मी काही क्लिप्स टाकणार. त्यानंतर आम्ही इकडे आलो रिसॉर्टला, जिकडे संगीत आणि हळदीचा फंक्शन होता. काल संगीत झाला धमाल एकदम, खूप मजा आली. आणि आम्ही पोरींकडनं होतो, पोरीवाल्यांकडनं, आणि एकदम तडाखेबाज झालं सगळं. नंतर हळद झाली, हळदीला पण खूप मजा आली. नंतर आम्ही रात्री काय नाही, थोडासा आराम. सकाळी उठल्यावर परत तीच घाई लग्नाची की मला थोडासाही वेळ नाही मिळाला. मी कालच थोडंसं काहीतरी शूट करणार होती, बोलणार होती, पण ॲज युजल नो. आता लग्न झालं आहे, रिसेप्शन सुरू आहे. मी फायनली चेंज केला आहे आणि आत्ता म्हटलं थोडा निवांत वेळ मिळाला आहे तर बोलूया थोडंसं. आता मी प्लॅन करते आहे, म्हणजे ॲक्च्युली मी विचार करते आहे की थोडंसं सावंतवाडीमध्ये जावं आणि आजूबाजूला बघावं काय आहे ते, फिरावं ते. लेट्स सी आता. म्हणजे मग इथनं जायला काही सोर्स नाही आहे. हे रिसॉर्ट थोडंसं बाहेर आहे जर, आणि ओला उबर नाही आहे अवेलेबल, तर मग मी बघते जर रिक्षा वगैरे आपल्याला काही मिळाली तर आपण जाऊया. मग फायनली आपल्याला रिक्षा मिळाली आणि मी निघाली. मी खूप जास्त थकली होती, पण म्हटलं की चला, बोर होण्यापेक्षा आपण छान एक्सप्लोअर करूया. तर एकतर हे गाव मला खूपच आवडलं, खूप सुंदर. आणि कोकणामध्ये, हे कोकणात नाही आहेत, सिंधुदुर्ग आहे, पण एक वेगळाच फील असतो. आणि नारळाची झाडं बघितल्यावर तर मला खूपच छान वाटतं. आता हे आहे माहीत नाही, हे पॅलेस आहे एक, तर मग राजवाडा किंवा पॅलेस असंच नाव आहे याचं. आणि हे खूप सुंदर होतं, खूप जास्त. इथे ऑलरेडी स्कूल ट्रिप आल्या होत्या आणि 2 वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या होत्या त्या ट्रिप्स. आणि इथे लग्न समारंभ पण होतात. म्हणतात की कुठला तरी एक ॲक्टर आहे, त्याचं लग्न वगैरे इथेच झालेलं आहे. खूप सुंदर होतं आतमध्ये सगळं. आणि ह्या मुलांची गडबड आणि सगळं ते बघून, एक्साइटमेंट बघून मला एकदम माझ्या स्कूलच्या ट्रिप्सच्या दिवसांची आठवण आली. एकदम नॉस्टॅल्जिक फील होत होतं. मी एकटी फिरायला गेलेले होते, पण मला असं वाटत नव्हतं की मी एकटी आहे. म्हणजे मी यांच्या मागे मागे आणि यांच्या सोबतच होते. यांचे टीचर वगैरे यांना जी माहिती देत होते ती मी पण साईडला बसून ऐकत होती. त्याने मला थोडंसं कळालं की म्हणजे याची हिस्ट्री काय आहे, हे काय आहे वगैरे. आणि खूपच सुंदर सराउंडिंग जे होतं ते खूपच सुंदर होतं. आणि आतमध्ये त्यांचं एक म्युझियम होतं, त्याची ही तिकीट होती. मग नंतर मी इथे खूप वेळ थांबली, कारण इथे पहिले आधी सगळ्या मुलांना, शाळेच्या पोरांना मी आधी आतमध्ये जाऊ दिलं आणि त्यानंतर मी निवांत आतमध्ये गेली. इथे जस्ट लग्नाचा कार्यक्रम जो आहे हा संपलेला होता आणि त्याचं ते पॅकिंग चालू होतं. ते सगळे सामान जे आहे ते नेत होतं. तर हे लोक जे आहेत हे इथे राहायचे, तर यांच्या ज्या वापरणीतल्या वस्तू वगैरे ज्या आहेत त्या इथे सगळं त्यांनी साठवून ठेवलेलं आहे. आणि हे आतमध्ये खूप सुंदर आहे. त्यांचे खूप सगळे फोटोज वगैरे आहे जे मी शूट नाही केले. तर त्याच्यावरून कळायचं की म्हणजे ती लोक कशी कपडे घालायचे आणि कसे राहायचे, त्यांच्या राज्याभिषेक वगैरे सगळं तिथे आहे. हा व्ह्यू किती सुंदर आहे ना. सावंतवाडीच्या मधोमध एक लेक आहे, मोती तलाव, माहितीच असेल. किती सुंदर आणि पीसफुल वाटतो. मी इथे खूप वेळ होती आणि सनसेट होत होता, त्याच्यामुळे मला इतकं वाटत होतं की मी त्याचे किती शॉट्स घेऊ आणि किती नाही. आणि एकटीच असल्यामुळे मी खूप वेळ इथेच थांबली. मेन म्हणजे याच्यानंतर मला जेवायला जायचं होतं. तिथलं फेमस एक खानावळ आहे, भालेकर खानावळ, पण या टायमाला ती बंद झाली होती. तर त्याच्यामुळे मी थोडी कन्फ्यूज होती की आता काय करू. त्यामुळे मी खूप वेळपर्यंत या लेकच्या आजूबाजूलाच होती. इथेही एक सिटिंग अरेंजमेंट होती, म्हणजे लेकच्या मधोमध एक असा ब्रिज जातो आणि तिथे ही सिटिंग अरेंजमेंट होती. मी थोड्या वेळ तिथे बसली आणि विचार केला की रिटर्नच जाते. मग मला एक दुसरं छानसं हॉटेल सापडलं. मी त्यांना कॉल करून विचारलं की सुरू आहे का, जेवायला मिळणार का. मग त्यांनी म्हटलं की हां मिळणार, या. तर त्या हॉटेलचं नाव होतं मालवणी डेज. खूप सुंदर आणि त्यांचा परिसर खूपच छान होता. इथल्या वाईब्स तर खूपच मस्त होत्या. पण माहिती आहे, ते तिथनं मला माझ्या लोकेशनवरनं 3 किलोमीटर दाखवत होतं, पण गाव छोटंसं असल्यामुळे ते 3 किलोमीटर म्हणजे गावाच्या अगदी बाहेरच होतं. आणि जातानाचा व्ह्यू खूपच सुंदर होता, पण मी मॅप वगैरे चेक करत असल्यामुळे मी शूट नाही करू शकली. आणि मग मी प्रॉन्स थाळी ऑर्डर केली होती, कारण यांच्याकडे बोंबील नव्हती. आणि पॉम्फ्रेट मला असं वाटत होतं मी एकटी संपवेल की नाही. टेस्ट खूपच छान होती आणि वेगळी होती. मग मी फायनली वापस आली आणि रिसॉर्ट एकदम सुनं झालं होतं, कारण निकीची विदाई वगैरे सगळी झाली होती आणि सगळी शांतता होती रिसॉर्टवर.
मग फायनली आम्ही निघालो पुण्याला जायला आणि हेच आहे ते भालेकर खाणावळ जिथे आम्हाला जायचं होतं. फायनली जाताना मिळालं आणि मग मी घरी पोहोचली. घरी न जाता आधी मी नांदेड सिटीला गेली आणि तिकडनं मी घरी आली. घरी आल्या आल्या तर मी काही जास्त नाही केलं आणि डायरेक्ट आता आपल्याला दुसऱ्या दिवशीचा हा सनराईज आहे जे मी मॉर्निंग वॉकला गेली तर थोडासा हा एक शॉट घेतलेला. आपण काल घरी आलेलो आहोत आणि आल्यावर मी फक्त फ्रेश होऊन दिवसभर झोपलेली आहे. त्याच्यानंतर काही खास केलं नाही. संध्याकाळी उठून फक्त खाल्लं थोडंसं आणि टी व्ही बघितला आणि मी परत झोपली. आणि आता आज सकाळी उठलोय आपण. आपला मॉर्निंग वॉक झालेला आहे. थोडंसं क्लीनअप चालू आहे. बेडशीट आणि हे सगळं वॉशिंगला टाकलंय. सगळे कपडे वॉश करायला टाकायचे आहेत आणि मग हे सगळं आवरून झालं, सेट झालं की मग आपण आपल्या कामाला लागूया. आज 2 तारीख आहे आणि आता मी ही क्लिप रेकॉर्ड करते आहे. बॅकग्राऊंडमध्ये वॉशिंग मशीन सुरू आहे तर थोडासा त्याचा नॉईस येईल. पण मला सांगायचं होतं माझ्या एक्सपिरियन्सबद्दल. मी लग्नाला गेली होती सावंतवाडीला आणि लग्न अतिशय सुंदर झालं. म्हणजे खूपच छान आणि एक वेगळा अनुभव होता. एक तर म्हणजे जाताना जी माझी बस बंद पडली तो तर एक भयानक अनुभव होता. कारण इतका वेळ मी कधीच कुठे अशी अडकून राहिलेली नाही. थँक गॉड ते 2 फ्रेंड्स सोबत होते त्याच्यामुळे मला काही एवढं वाटलं नाही. आणि तिथले लोक म्हणजे जे सावंतवाडीला जाणारी लोक होते त्या बसमधले सांगत होते की हा शिवशाही गाडीचा नेहमीचा प्रॉब्लेम आहे, हे काही नवीन नाही. म्हणजे त्यांना त्याची आयडिया होती. ठीक आहे, एक अनुभव तो मिळाला. लग्न खूप सुंदर झालं आणि मेन म्हणजे लग्न अगदी वेळेतच लागलं. माझी फ्रेंड मला सांगत होती की त्यांच्याकडे कितीही काही झालं तरी लग्न ते वेळेतच लागतात. 9:48चं लग्न होतं आणि 9:50ला अगदी 2 मिनिटांनी तिचं लग्न लागलं. सकाळी आम्ही पोहोचलो. लग्नामध्ये माझं जास्ती काही काम नव्हतं पण मग म्हणूनच मी विचार केला की थोडंसं सावंतवाडी एक्सप्लोर करायला पाहिजे. पण तिच्या ज्या तिथल्या रिच्युअल्स आहेत प्रत्येकाच्या लग्नामधल्या आपापल्या वेगवेगळ्या पद्धती असतात त्या सगळ्या कळाल्या. म्हणजे संगीत झालं छान, हळद झाली छान आणि आपल्याकडे माझ्याकडे जशी देवकुंडी म्हणून असते तसं त्यांच्याकडे एक पुण्यवचन असते, त्याची पूजा असते. तर मग ह्या सगळ्या काही काही नवीन गोष्टी असतात ज्या प्रत्येकच इकडे वेगवेगळ्या तऱ्हेने होत असतात त्या कळाल्या. आणि मेन म्हणजे तर मला गाव एवढं छान वाटलं, एवढं सुंदर वाटलं. तरी मी काही जास्त एक्सप्लोर नाही केलं आहे. 2-3 ठिकाणी मला जिथे जाता आलं मी तिथेच गेली पण मला तिथे खूपच सुंदर वाटलं आणि बऱ्याच नवीन लोकांना मिळाली. तिच्या पूर्ण फॅमिलीला भेटली. एक तर मला त्या साईडचे लोक म्हणजे खूपच जास्ती मला असं वाटतं की त्यांना खूपच जास्त आपुलकी असते. कुणीही नवीन आलं तरी ते जे काय म्हणतात मेहमान नवाजी जे आहे ते तर मला त्या साईडला खूपच बघायला मिळते. हा काय माझा पहिला एक्सपिरियन्स नव्हता पण मला तिकडे खूप छान वाटलं. मी खूप सगळ्यांसोबत टाइम स्पेंड केला आणि मी एकटीने पण माझा खूप छान टाइम स्पेंड केला आणि ही ट्रिप मला खूपच छान वाटली. म्हणजे लग्नामध्ये मला खूप जास्त मजा आली. हा आपण लग्नाचा व्लॉग इथे सेंड करूया आणि नंतरच्या व्लॉगमध्ये काय होतंय ते बघूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.